प्रेम घाली हृदयात आलो दान मारायास थोर करुनियास शिवकट्यांवरला बंधू तुकोवाड्याचे असणार बंधू कानोबा यांचा आहे. नवल राजा धीराजा आणि कीर्तने हे महापूजा वास्तविक पाहता महाराजांनी आता निवेदन केलं की बाबा कानोबा तर ठिकठिकाणी जरी अभंग नसली घेत तुकोबाराचे बंधू आहेत काही जरी प्रसिद्धी नसली तरी पण ते कमी येत असं काही म्हणता येत नाही. ज्ञानोबाराची कीर्ती जगात जेवढी आहे इकडे तिकडं तेवढं निवृत्तीनाथ झालं तरी महापूजेत असलं पण ज्ञानोबाराय म्हणतात ना हे निवृत्तीनाथ हाती गौरव आहे जी साधी ग्रंथ नोहे पृथ्वीचे वैभवते. तसंच आहे आपल्या पूर्ण या प्रबोधी केल्यामध्ये आहे. समजा आपल्या वारकरी संप्रदायामध्ये परंपरा असते मोठमोठ्या परंपरा आहेत. देवघराची परंपरा आहे आजरेकराची परंपरा आहे. त्याच्यात म्हणजे अनेक त्या फळं निर्माण झाली पण आपल्या गुरुनामगुरु ठाकूरबाच्या फळामध्ये मोतीराम महाराजांनी एवढी मोठी क्रांती केली. काय क्रांती केली की रात्रभर भजनाची परंपरा ही कोणत्याच फळात नाही. विठ्ठल हाती नकळे दिवस की रात्री अखंड लागे दिसे ज्योती असे बरेच अखंड खंडेला दिवस रामकृष्ण नारायण असे बरेच प्रमाण आहेत. पण त्या प्रमाणामध्ये वागून दाखवणारे ही मोतीराम महाराज आहे. विठाळा महाराजांची जी परंपरा आहे आजू लोकांनी मोडलेली रात्रभर कीर्तनाची परंपरा चाललेली. संती सांगितली
वडिलाची केली उल्लंघन मतमतांतरा नाही दिला मान हृदय धैर्य हरिचे चिंतन हो. म्हणून माझ्या वडिलाची निराशिया देवा आणि तुझी चरण सेवा आणि गमत धर्म 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 काय म्हणतात येथ वडील जे जे करती दया नाम धर्म ठेविती ये अनुष्ठिती सामान्य सत्व. वडील वडील कोण वडील सुरती स्मृतीचे अर्थ आपणची होण्या मूर्त अनुष्ठाने जगा देत वडील ते स्वतः अनुष्ठान केलं मुद्रा महाराजांनी रात्रभर कीर्तनाचे नियम झालेले. त्यांच्यानंतर सांगायचं तात्पर्य त्या काळामध्ये असण्यापर्यंत लोक होते पांडुरंग इकडं गुरुजी होते आणि आता तुमच्या गावात बाबा महाराज जवळच कोणती महाराज गुरुवारी मारुतराव महाराज महाराज हे मी प्रत्यक्ष पाहिले त्या काळामध्ये हे तिन्ही महात्मे कोणती बाबा घुमटी टाकून बसायचे बाबा महाराज बसायचे रात्रभर कीर्तनाची पद्धत कीर्तन झाले की ते निघून जायचे नाही कारण मी सांग येतं वडील येते तर ती त्यांनी सगळ्यांचे कीर्तन झाल्याच्या नंतर आपले कीर्तन होते विठ्ठल नामाची गोडी सर्वांनाच लागत नाही. त्या नामाविषयी काय व्हायला पाहिजे प्रेम आदर निर्माण झाला पाहिजे. मग ते प्रेम कोणाविषयी आहे ते प्रेम तर एक देवाकडे मागावं लागते आणि ते प्रेम एक संताकडे मागावं लागते. बाकीकडे प्रेम दिसत नाही आपल्याला. म्हणून कान्होबा कारण तुकोबाच्या अंतःकरणामध्ये ओतप्रोत प्रेम भरलेलं आहे म्हणून त्याच्याकडे मागणी करतात तुम्ही काय करा मला हे प्रेम द्या करून पहिले
ती भाव केला बळी. भाव धरी तयार चालेलं पाशा आणि दुर्जन सज्जन काय करी. या परमार्थामध्ये महाराज म्हणतात येथे भावेवीन तत्वता परमार्थ नये हाता सकळ साधनाच्या माथा जाण तत्वता सद्भाव विठ्ठल आणि भजन किती होतं वैष्णवा घरी सर्व काळ सदा धन धनती सतत भजन तुम्हाला किती प्रेम असेल त्याचं भाव सांगायला तुम्हाला दृढ धरावा वरून भाव जाणीव होती की त्या ठिकाणी मी कोणतरी महात्मा आहे मी कोणतरी मोठा आहे. महाराजाचं वय जवळजवळ महाराज 100 होती आणि महाराज जर रस्त्याने जर चालले कोणी जर लहान बालक जर दर्शन घेऊ लागला तर ते तो पण धरायचे बापू त्याच्या पाय पडत होते. त्याला वाटत होतं मी 100 वर्षाचा आहे आणि लहान बालक आहे. अहो लोकांना बाबा दर्शन घ्यायचं सुरू केलं कारण आपण दर्शन घ्यावं कारण त्यांना येणारा माणूस देव दिसू लागला. जिथे देव झाले पण येणारा सुद्धा देव विठ्ठला शेवी अद्वैत भाव. अद्वैत भाव म्हणजे आपण देव झालो. आता मोठ्याला महाराज तरी काय आपण जर ते हरी तैसे हरिते दास नाही त्या भय मोहतीन तास होनी राहते उदास बळकट कास भक्तीची धरुणी पाय ते दिले जल नरके मान मुक्ती का धन कंठी नामामृत पावले ज्ञान ऐसे झाले वावत उदाहरणाची कोटी गेलं तरी सिंधुवाईची लग्न काम क्रोधान सुटे काम ताब्या आणि गिरे तरी व्यक्ती राबविती मुखाला संग वापरलं. आई ही आई दिसली नाही महाराजांना. आई काय दिसली देव दिसली. अद्वैत भाव विठाला आयसा प्रतितीला साधा होता भाव म्हणून भक्ताला जी राव ज्ञानी येतो म्हणून त्याला मला ज्ञानी विठाला प्रेम द्या प्रेम घाले हृदयात आणि चिंतन करीत असताना चिंतन सवयी आणि सेवा फुलीच चिंतन सेवा सेवा म्हणजे काय सेवाची आवड सेवाची आवडी उच्चारावे वेदा वेदना सारुण्या चिंतन सवयी सेवा पुरी ते द्यावी काय तुकाया बंधू म्हणजे भावा मन निर्वावे देवा मना और देवाच्या स्वाधीन करत आलोदान मागायास थोर करून यास गोपाळ महाराजांनी सगळे ते कीर्तन झाले बसून राहते.
नियम वाढले महाराज आमच्या भागात. या फक्त खानापूरपर्यंत नियम होते. इकडं महाराज आमच्यापर्यंत गेले, इकडं गोडाळा, इकडं मडकी, बरोबर सुद्धा महाराजांनी आम्ही मग इकडं पाचवी, जिंतूर, हरी भजन